तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल सुनील सोनवणे ऑफिशियलवर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण बर्थडेवरती केलेला आहे। व्हिडिओ जो आहे तो एकदम खतरनाक झालेला आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नेहमी मराठी माणसाला सपोर्ट करत राहा। ओके, आजच्या व्हिडिओमध्ये यूज झालेलं सर्व मटेरियल तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे। ओके, तिथून जर डाउनलोड करण्यास तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करताना कसल्याही प्रकारची अडचण येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करू शकता आणि जो काही प्रॉब्लेम असेल तो मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो। ओके, तर चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या एडिटिंगला सुरुवात करूया। ओके, तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनमधून एडिट करणार आहोत। जर तुमच्याकडे हे ॲप्लिकेशन नसेल तर ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। तर सर्वात अगोदर मित्रांनो, अलाइट मोशन ॲप्लिकेशनला जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दोन्ही प्रोजेक्ट दिलेले आहेत। एक बिटमार्क प्रोजेक्ट आहे आणि एक शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट आहे। ते दोन्ही प्रोजेक्ट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। जसं तुम्ही त्या प्रोजेक्टला इम्पोर्ट कराल ते तुम्हाला रिडायरेक्ट अलाइट मोशन या ॲपमध्ये घेऊन येईल। त्यानंतर मित्रांनो, इथं प्रोजेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही इम्पोर्ट केलेले जे प्रोजेक्ट असतील तुमच्या समोर शो होऊन जातील। ओके, तर सर्वात अगोदर मित्रांनो, जो बिटमार्क प्रोजेक्ट असेल तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारचा हा बिटमार्क प्रोजेक्ट आहे मित्रांनो। ठीक आहे, तर यामध्ये मी काही लेयर्स आहेत ते तुम्हाला सेट करून दिलेले आहेत। ओके, आणि हे जे सॉन्ग आहे हे सॉन्ग तुम्हाला यामध्ये ऑलरेडी ॲड करून दिलेलं आहे। ओके, म्हणजेच मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुम्हाला तुमचे फोटो वगैरेच ॲड करून घ्यायचे आहेत आणि फोटोना शेक इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे आहेत। आणि मित्रांनो, हे मी जे फॉन्ट यूज केलेले आहेत ते फॉन्ट मी मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केलेले आहे। तर सर्वात अगोदर त्या फॉन्टचं नाव जे आहे सिल्वानो वेस्टर्न डेमो, हे फॉन्ट तुम्हाला सर्वात अगोदर डाउनलोड करून घ्यायचे आहेत आणि तुमच्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत। ओके, एवढं झाल्यानंतर मित्रांनो, आता तुम्हाला काय करायचं आहे, एकदम स्टार्टिंग पॉईंटला तुम्हाला यायचं आहे। ओके, स्टार्टिंग पॉईंटला आल्यानंतर इथं प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती आल्यानंतर मित्रांनो, या डब्यावरती क्लिक करायचं आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधलं मटेरियल जे आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारचं मटेरियल जे आहे ते मी प्रोव्हाइड केलेलं आहे। तर सर्वात अगोदर मित्रांनो, हा जो बॅकग्राऊंड व्हिडिओ आहे, बॅकग्राऊंड व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आणि इथं प्लस बटनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो, बॅकग्राऊंड व्हिडिओची जे लेअर आहे ते तुम्हाला सर्वात खालती घेऊन यायची आहे, म्हणजे जेणेकरून आपण जे पण एडिटिंग करू ते आपल्याला स्पष्टपणे समजायला हवी। ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो आपला बॅकग्राऊंड व्हिडिओ जो आहे, जिथपर्यंत आपले सेकंड जे प्रीसेट आहेत टेक्स्ट प्रीसेट तिथपर्यंत हा व्हिडिओ ठेवायचा आहे आणि उरलेला राईट साईडचा या ऑप्शनचा यूज करून तो पार्ट कट करून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर इथं बघू शकता अशा प्रकारे हा जो पार्ट आहे तो कट झालेला आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला 3:21च्या बीटवरती यायचं आहे। इथं प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती आल्यानंतर मित्रांनो एक फायर स्मोक व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला दिलेला आहे, तो स्मोक व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे इथं। ठीक आहे, याला जे आहे मित्रांनो आपल्या टेक्स्टच्या खालती घेऊन यायचं आहे। ठीक आहे, अशा प्रकारे। त्यानंतर व्हिडिओची लेअर तुम्हाला सिलेक्ट करायची आहे। मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन याला काही अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ब्लेंडिंग अँड ओपेसिटी ऑप्शनमध्ये जायचं आहे। लायटनमध्ये जाऊन याला स्क्रीन सेट करून घ्यायचं आहे आणि नेक्स्ट बीटवर यायचं आहे। याचा उरलेला राईट साईडचा पार्ट या ऑप्शनचा यूज करून कट करून घ्यायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर परत ते लेअर सिलेक्ट करायचे आहे। या ऑप्शनवरती जाऊन इथून हे स्मोकची जे लेअर आहे फायरची ते कॉफी लेअर करून घ्यायची आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला आता इथं यायचं आहे, 11:04च्या बीटवरती यायचं आहे। या ऑप्शनवरती टॅप करून पेस्ट लेअर करून घ्यायची आहे। ठीक आहे, आणि हे लेअरसुद्धा तुम्हाला अशा प्रकारे इथपर्यंत घेऊन यायचे आहे। नेक्स्ट बीटवरती जायचं आहे। उरलेला याचा राईट साईडचा पार्ट जो आहे तो कट करून घ्यायचा आहे। ठीक आहे, एवढं झाल्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे, 3:01च्या बीटवरती यायचं आहे। इथं प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे।
तुम्हाला 11:04च्या बीटवरती यायचं आहे, प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. एक तुम्हाला अशा प्रकारचा टेक्स्ट PNG दिलेला आहे. हा टेक्स्ट PNG इथं ॲड करून उरलेला जो राईट साईडचा पार्ट असेल तो कट करून घ्यायचा आहे आणि PNG अशा प्रकारे वरती घेऊन यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला इथं काही शेक इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. इथून तुम्हाला बॅक यायचं आहे आणि आपला शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट जो आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता मित्रांनो, हे जे लेयर दिसत आहे या लेयरवरती तुम्हाला टॅप करायचं आहे. इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि आपला बीटमार्क प्रोजेक्ट जो आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हे जे टेक्स्ट PNG आपण ॲड करून घेतलेली आहे या टेक्स्ट PNGला अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे. इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे काही अशा प्रकारचा हा इफेक्ट जो आहे इथं लागून जाईल. ठीक आहे. PNG जे आहे मित्रांनो अशा प्रकारे बरोबर तुम्हाला परफेक्टलीरित्या सेट करून घ्यायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो इथून समोर जे आहेत ते तुम्हाला तुमचे फोटो जे आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि अशा प्रकारे फोटो जे आहेत ते ॲड करून घ्यायचे आहे. फोटोची लेअर जर कमी पडत असेल तर तुम्हाला समोरच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचे आहे. ओके. तर मित्रांनो इथं माझे फोटो जे आहेत ते ॲड करून झालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता फोटोची लेअर जी आहे ते आपल्याला इथं घेऊन यायची आहे. ठीक आहे. ओके. आता फोटो ॲड झाल्यानंतर मित्रांनो इथून तुम्हाला बॅक यायचं आहे आणि आपला शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वात खालची लेअर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करायचं आणि कॉफी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि आपला मेन प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. त्यानंतर जे फोटो आपण ॲड करून घेतलेले आहेत त्या फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे फोटोची लेअर सिलेक्ट करायची आहे. इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे. ओके. तर मित्रांनो इथं माझे सर्व फोटोंना शेक इफेक्ट जे आहेत ते देऊन झालेले आहेत. इथं शॅडो PNG तुम्हाला ऑलरेडी ॲड करून दिलेले आहे. शॅडो PNGच्या लेअरच्या बीटवरती यायचं आहे, प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. इथं हॅपी बर्थडे सरकार नावाच्या 2 टेक्स्ट PNG दिलेले आहेत. यामधली तुम्हाला जे टेक्स्ट PNG आवडत असेल ते तुम्ही इथं ठेवून घेऊ शकता. तर मी हे PNG जे आहे ते इथं ॲड करणार आहे. याची साईज जी आहे मित्रांनो तुम्हाला हवी असेल तेवढं कमी जास्त इथून तुम्ही करू शकता आणि या PNGला जे आहे ते शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. आपला शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. वरची लेअर तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे. इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि आपला बीटमार्क प्रोजेक्ट जो आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. आता मित्रांनो जे टेक्स्ट PNG आपण ॲड करून घेतलेले आहे ते टेक्स्ट PNG सिलेक्ट करायचे आहे. इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारचा इफेक्ट आपल्या टेक्स्ट PNGला मिळून जाईल. तर मित्रांनो इथे व्हिडिओ जो आहे तो 100% बनून रेडी झालेला आहे. वरती ॲरोवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला जे आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. ओके. तर चला मित्रांनो मी परत भेटतो अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय भीम, जय शिवराय.